नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या खास विश्लेषणामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी प्रत्येक वेल्डरला कधी ना कधीतरी सतावतेच. म्हणजे वेल्डिंगची ती जबरदस्त ताकद जी मजबूत पोलादालाही एखाद्या कागदासारखं वाकवते. मग प्रश्न हा आहे की या अफाट शक्तीला आपण काबूत कसं आणायचं? चला शोधूया उत्तर. हा प्रश्न खरं तर प्रत्येक वेल्डरच्या मनात असतो की वेल्डिंगमुळे इतका मजबूत धातू नेमका वागतो तरी का? होतं काय की वेल्डिंगच्या प्रचंड उष्णतेमुळे धातूच्या आत जणू एक युद्ध सुरू होतं आणि जर आपण हे युद्ध जिंकू शकलो नाही तर आपला अख्खा प्रोजेक्टच पाण्यात जाऊ शकतो. तर मग यामागचं विज्ञान नक्की काय आहे? म्हणजे धातू गरम झाला की पसरतो आणि थंड झाला की आकसतो, हे तर आपल्याला शाळेपासून माहीत आहे. पण वेल्डिंग करतानाच हे इतकं नाट्यमयरित्या का घडतं? चला जरा खोलात शिरून बघूया. तर यालाच म्हणतात वेल्ड डिस्टॉर्शन. आणि ही काही जादू नाहीये, हा तर भौतिकशास्त्राचा एक साधा नियम आहे. पण खरी गंमत काय माहितीये? जर आपण हा नियम नीट समजून घेतला ना, तर आपण या डिस्टॉर्शनला फक्त रोखूच शकत नाही, तर उलट त्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करू शकतो. हो, खरंच. आणि गंमत म्हणजे या डिस्टॉर्शनला हरवण्यासाठी आपल्याला कुठल्याही महागड्या उपकरणांची गरज नाही. आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे एक योग्य योजना. हो, आपण वेल्ड कसा करतो आणि कोणत्या क्रमाने करतो यातच सगळं काही दडलेलं आहे. जरा विचार करा. एकाच ठिकाणी सगळी उष्णता देण्याऐवजी आपण ती थोडी थोडी करून वाटून दिली तर? इंटरमिटंट वेल्डिंग म्हणजे नेमकं हेच. इथे चेन आणि स्टॅगर्ड पॅटर्नमध्ये वेल्डिंग केलं जातं. यामुळे उष्णता आणि ताण एकाच जागी जमा होत नाहीत, ते विभागले जातात आणि धातूला जणू काही श्वास घ्यायला वेळ मिळतो. आता ही बॅकस्टेप पद्धत बघा. ही जरा मजेशीर आहे. म्हणजे आपल्याला जायचंय पुढे, पण प्रत्येक वेळचा छोटा तुकडा आपण मागे मागे टाकत जातो. पहिल्यांदा ऐकताना थोडं विचित्र वाटेल, पण थांबा, यामागे एक जबरदस्त लॉजिक आहे. तर मग असं केल्याने होतं काय? तर प्रत्येक छोटा वेल्ड जो आपण उलट दिशेने करतो तो ताणाला पुढे जमा होऊच देत नाही. तो ताण तिथेच संतुलित होतो. परिणाम, ताण एका सरळ रेषेत वाढतच नाही आणि आपला जॉब वाकण्यापासून वाचतो. आता बघूया प्लॅन्ड वॉन्डरिंग. या नावातच सगळं आहे. आपण मुद्दामहून भटकतो. म्हणजे काय? तर वेल्डिंगची सुरुवात करायची बरोबर मधोमध आणि मग तिथून दोन्ही बाजूंना बाहेरच्या दिशेने जायचं. याने काय होतं? जो काही ताण तयार होतो तो बाहेरच्या कडांकडे ढकलला जातो. तो आतमध्ये अडकूनच राहत नाही. सोपं आणि प्रभावी. आणि हे आहे स्किप वेल्डिंग. हे तर नावाप्रमाणेच आहे. आपण अक्षरशः उड्या मारत वेल्डिंग करतो. एका टोकाला थोडं, मग दुसऱ्या टोकाला थोडं, मग मध्ये कुठेतरी. एकाच जागी चिकटून राहायचंच नाही. याचा फायदा, प्रत्येक भागाला थंड व्हायला मस्त वेळ मिळतो आणि ताण तयार होण्याआधीच आपण त्याला हरवून टाकतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण डिस्टॉर्शनला एक शत्रू मानून त्याच्याशी लढत होतो. पण आता खरी गंमत सुरू होणार आहे. काय होईल जर आपण ह्याच शत्रूला आपला मित्र बनवलं तर? चला बघूया धातूच्या आकुंचन पावण्याच्या नैसर्गिक शक्तीलाच आपल्या फायद्यासाठी कसं वापरायचं. हे बघा, किती हुशारीचं काम आहे हे. वेल्डिंग करण्याआधीच मुद्दामहून 2 भागांमध्ये थोडी फट ठेवलीये. का? कारण एका हुशार वेल्डरला हे पक्क माहीत असतं की वेल्ड थंड झाल्यावर तो आकसणार आणि या दोन्ही भागांना खेचून अगदी परफेक्ट जागेवर आणणार. म्हणजे आपण डिस्टॉर्शनलाच आपलं काम करायला लावतोय. प्री बेंडिंगमध्येही जवळपास हेच तत्त्व वापरलं जातं, पण जरा उलट्या पद्धतीने. इथे आपण जॉबला आधीच मुद्दामून विरुद्ध दिशेला वाकवून ठेवतो आणि मग काय, वेल्डिंगची आकुंचन शक्तीच त्याला खेचून अगदी सरळ रेषेत आणते. खरंच हे म्हणजे लोखंडानेच लोखंडाला कापण्यासारखं आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. एका प्रो लेव्हल वेल्डरच्या टूल बॉक्समध्ये अजूनही काही खास हत्यारं असतात. अशी हत्यारं जी त्याला धातूवर पूर्ण नियंत्रण मिळवून देतात. चला एक नजर टाकूया. योग्य क्रम. हा तर संतुलनाचा खेळ आहे. साधा नियम आहे. जर आपण एका बाजूला वेल्ड केला तर धातू त्याच बाजूला खेचला जाणार. मग एक हुशार वेल्डर काय करतो? तो लगेच दुसऱ्या बाजूला वेल्ड करतो. ह्यामुळे काय होतं की दोन्ही बाजूंच्या खेचणाऱ्या शक्ती एकमेकांनाच नष्ट करतात आणि जॉब राहतो जागेवर. आता हे पिनिंग बघा. हे थोडं विचित्र वाटू शकतं नाही का? म्हणजे नुकत्याच केलेल्या गरम वेल्डवर हातोडीने ठोकायचं, पण यामागेही विज्ञान आहे. हे जे हलके फटके असतात ते वेल्डच्या धातूला ताणतात, त्याला पसरवतात. याचा परिणाम, थंड झाल्यावर तो आकुंचन पावण्याऐवजी जागेवरच स्थिर राहतो. डायव्हर्जन्स अलाउन्स हे खरं तर प्री सेटिंगचं एक मोठं रूप आहे, खास करून लांब प्लेट्ससाठी. आपण सुरुवातीला प्लेट्समध्ये मुद्दाम एक व्ही आकाराची फट ठेवतो
कारण आपल्याला अनुभवाने माहीत असतं की जसं जसं आपण वेल्ड करत पुढे जाऊ मागचे भाग आपोआप खेचले जाऊन सरळ रेषेत येतील. हे म्हणजे वेल्डिंग सुरू करण्याआधीच त्याच्या अंतिम परिणामाचा विचार करण्यासारखा आहे. तर मग मुद्दा अगदी स्पष्ट आहे. जो फक्त दोन धातू एकत्र जोडतो तो वेल्डर असतो, पण जो धातूला आपल्या मनाप्रमाणे वाकवू शकतो आणि सरळी करू शकतो तो असतो खरा कारागीर, एक फॅब्रिकेटर. आणि डिस्टॉर्शनवर नियंत्रण मिळवणं हेच या दोघांमधलं खरं अंतर आहे. तर थोडक्यात सांगायचं तर हे आहे आपलं डिस्टॉर्शन कंट्रोलचं टूलकिट. लांब जॉइंटसाठी बॅकस्टेप किंवा स्किप वेल्डिंग, भागांना जागेवर आणण्यासाठी प्रीसेटिंग, आकुंचन रोखण्यासाठी पिनिंग आणि संतुलन साधण्यासाठी योग्य क्रम. हे फक्त तंत्र नाही, तर उष्णता आणि ताण यांच्यासोबत खेळण्याची एक कला आहे. शेवटी एक प्रश्न उरतो, एक परिपूर्ण वेल्ड कशामुळे तयार होतो? एका परिपूर्ण योजनेमुळे की त्याच्या परिपूर्ण अंमलबजावणीमुळे? मला वाटतं या संपूर्ण विश्लेषणातून आपण एक गोष्ट नक्कीच शिकलो. उत्तर आहे दोन्ही. कारण एक खरा महान वेल्डर फक्त काम करत नाही, तो भौतिकशास्त्राच्या नियमांपेक्षाही 2 पावलं पुढे विचार करतो.